श्री स्वामी समर्थ. जे करती धांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. जे सद्भावे ओवाळती त्यावरी होती कृपाळुवा. भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते. किती सुंदर स्वामींनी सांगितलं आहे. स्वामींना सोंग ढोंग काहीच नको. स्वामींना फक्त तुमचा भाव हा खूप महत्त्वाचा आहे. एका भावनेने जर तुम्ही स्वामींना पान जरी अर्पण केलं तरी ते स्वामींना प्रिय आहे, हे स्वामींनी त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे आपण देखील तशीच सेवा केली पाहिजे. अशी सेवा केल्यानंतर मेवा नक्की स्वामी महाराज देत असतात. आजच्या अनुभवात देखील असंच काही घडलेलं आहे. खूप सुंदर अनुभव आहे ताईंचा. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव शेअर करत आहे. तसे तर स्वामी सेवेत आल्यापासून स्वामींनी मला आत्तापर्यंत असंख्य छोटे मोठे अनुभव दिले आहे. हा अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे की ज्या कोणी माझ्या ताई बहिणी आहे, ज्या या संकटामध्ये ग्रासलेल्या आहे, त्यांना याच्यातून एक नवी दिशा, आशा आणि स्वामींची सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने अनुभव शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, मी अहिल्यानगर येथील राहुरी येथील रहिवासी आहे. मी स्वामींच्या सेवेत कशी आली हे सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू इच्छिते. मला खूप त्रास होता, म्हणजे घरच्यांचा कोणाचा त्रास नाही, पण माझे जे बाहेरचे होते, शेजारचे, त्यांचा मला प्रचंड त्रास होता. इतका त्रास होता की ते मला सहनच होत नसायचं. आमचे प्रचंड भांडणं झालेले होते. त्यामुळे त्या भांडणातून आमचे खूप क्रॉस झाला आणि त्यामध्ये खूप त्रास आम्हाला ते देत होते. या त्रासातून मुक्ती पाहिजे होते. रोज मी खूप रडायची, काहीतरी मार्ग मिळावा असं वाटायचं. त्याच वेळेस काय झालं की असंच शेतामध्ये काम करताना माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांनी म्हटले की तुम्ही महाराजांच्या आरतीला या. आणि माझी जी मुलगी होती ती आधीपासूनच स्वामींच्या सेवेत होती, म्हणजे ती करायची, जायची आरतीला वगैरे, पण मी काही जात नव्हती. मी वारकरी संप्रदायात असल्यामुळे मला त्याची आवड लहानपणापासूनच होती की सेवा करण्याची, विठ्ठलाची भक्ती मी तेव्हा करत होती. आणि मग असं सांगितल्यानंतर मग आम्ही केंद्रात जाऊ लागलो. तिथे आम्हाला कालभैरव अष्टक याची सेवा करायला सांगितली की तुम्ही कालभैरव अष्टक 11 वेळेस आणि वल्गासुक्त घ्या, पिवळ्या मोहरी हातावरती घ्या, महाराजांची विभूती घ्या आणि त्याच्यावरती ही सेवा करा. आणि ही विभूती, ह्या मोहऱ्या सर्वत्र तुम्ही फेका, म्हणजे तुम्हा सर्व काही व्यवस्थित होईल, जे दुश्मन आहेत ते शांत होतील, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मग आम्ही तसंच करायला सुरुवात केली. खूप भीती वाटायची की एखाद्याने जर बघितलं तर म्हणून आमच्यावरती काही करतो की काय असंही वाटायचं. पण महाराजांचं आगमन झालं आणि स्वामींचा फोटो आम्ही अक्कलकोटवरून घेऊन आलो. त्याच दरम्यान आमचं अक्कलकोटलाही जाणं झालं. अक्कलकोटला गेलो आणि तिथे महाराजांच्या जी बखर होती ती बखरही आणली आणि त्या महाराजांच्या गोष्टीचं पुस्तकही आणलं. त्यातील प्रश्न तुमचा उत्तर स्वामींचे हे पुस्तक देखील आम्ही घेऊन आलो. ते पुस्तक आणलं आणि मनामध्ये कुठलाही प्रश्न आला की लगेच त्याच्यावरती आम्ही करायचो, टाकायचो आणि स्वामींचं जे उत्तर यायचं ते उत्तर आलं की त्याच्यावरतीच पाऊल टाकायचो. तसं जसे स्वामी सांगतील तसे करू लागलो आणि हळूहळू आयुष्यामध्ये बदल होऊ लागले. सर्व काही शांत वातावरण होऊ लागलं. महाराजांची सेवा वाढली. आमच्या घरामध्ये देवघर देवारा नव्हता, काहीच नव्हतं. मग आम्ही देवघर विकत घेतलं, कामाला जाऊन पैसे एकत्र केले आणि देवघर आणलं. त्यानंतर आता महाराजांची सेवा खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. राहुरी प्रधान केंद्रामध्ये बिरोबानगर येथे आमचं जाणं कायम सुरू होऊ लागलं. तिथे गेल्यानंतर खूप आत्मिक समाधान वाटायचं, खूप शांती वाटायची. दुपारच्या वेळेस मंदिर बंद असायचं, त्यामुळे आमचं जाणं शक्यतो दुपारीच होत असायचं. मंदिर बंद असायचं, पण आम्ही मग काय करायचो, औदुंबराला प्रदक्षिणा घालायचो. महाराजांपुढे पायरीवरती बाहेर बसून महाराजांची संवाद साधायचो, कारण काचेमधून महाराज दिसायचे. तिथे काचेचा दरवाजा होता, त्याच्यातून दिसायचं. मग महाराजांशी बोलायचो, मन मोकळे करायचो आणि मग घरी यायचो. खूप छान वाटायचं. त्यानंतर स्वामी भक्तांनो असेच थोडे दिवस गेले आणि संकटाचे वादळ म्हणजे थांबतच नसतात आयुष्यामध्ये. आयुष्य म्हटलं की संकट हे एकोपाठोपाठ हे येतच असतात. असंच देखील आमच्या बाबतीत देखील घडलं.
आमच्या घरामध्ये खूप सारे भांडणं होऊ लागले. त्यानंतर आर्थिक अडचणही खूप येऊ लागली. मिस्टरांमध्ये अचानक बदल झाले. ते खूप चिडचिड करू लागले, शिवीगाळ करू लागले, मारहाण करू लागले, छोट्या छोट्या गोष्टीवर राग करू लागले, जेवताना ताट फेकू लागले. इतकी प्रचंड भयानक परिस्थिती उद्भवली होती. असं अचानक काय झालं की हे असे करू लागले असं वाटायला लागलं की नेमकी काय झालं आहे. त्यावेळेस मग काय करावं काहीच कळेना. मग आम्ही तिथे गुरुवारी प्रश्नोत्तर होतात, याच्या राहुरी प्रधान केंद्रामध्ये प्रश्नोत्तर होतात. तिथे मेसेज आला. त्या ताईंनी सांगितलं की तुम्ही केंद्रामध्ये जा आणि तिथे सर्व काही विचारा. तिथे गेल्यानंतर मग खूप गर्दी होती, प्रचंड नंबर होते. तिथे गेल्यानंतर मग आमचा नंबर जवळपास 27 ते 28वा नंबर होता. खूप वेळ होता कारण ते सर एकेकाला जवळपास अर्धा पाऊण तास देत असायचे. खूप छान प्रश्न उत्तर ते करत होते, त्यामुळे खूप वेळ होता. मग आम्ही तिथेच बसून स्वामीचरित्र वगैरे वाचलं, माळी घेतल्या. माझ्या मुलीने स्वामीचरित्र वाचले आणि मी माळी वगैरे घ्यायला सुरुवात केली. महाराजांना सर्व काही आम्ही सांगत होतो. त्यावेळेस काय झालं, स्वामी भक्तांनो, मला वाचता येत नव्हतं. मला वाचण्याची प्रचंड आवड होती. मला असं वाटायचं की मला वाचता यावा, मला जर वाचता आलं तर मी स्वामींची खूप सेवा करीन. असे तिथे माझ्या मनामध्ये खूप सारे प्रश्न उत्पन्न झाले. स्वामींना मी विनवणी केली की मला वाचता यावं म्हणून. आणि मग आमचा नंबर आला, प्रश्न उत्तर केले, सरांनी सांगितलं, सर्व काही विचारलं, कुलदेवतेचा मान सन्मान करायला लावला अगोदर. त्यानंतर सरांनी सांगितलं की तुम्हाला बुडीताचं जे धन मिळालं आहे त्यामुळे तुम्ही आता सुखी राहू शकत नाही, तुम्हाला त्यातील काही दानधर्म करावं लागेल, त्यानंतरच सर्व काही व्यवस्थित होईल, असं जेव्हा सर म्हटले आणि आम्ही हो म्हटलो, कारण आमच्या बुडीताचं आम्हालाही मिळालेलं होतं. आणि माझ्या ज्या चुलत नणंद आहे ती अशीच याच्यात लग्नाच्या अगोदरच वारलेली होती, त्यामुळे आम्हाला त्याचाही देखील पितृदोष सांगितला होता. रोज पंचमहायज्ञ करायला लावलं. त्यानंतर पिपळाच्या झाडाला काळे तीळ, दूध आणि पाणी हे 41 दिवस व्हायला लावलं. यामुळे तुमचा पितृदोष कमी होईल असं त्यांनी सांगितलं. आणि मग तिथे मला गुरुवार उपवास करायला लावले. त्यानंतर स्वामींचे पारायण करायला लावले, गुरुचरित्र पारायण करायला लावले, नवनाथ पारायण करायला लावले. खूप साऱ्या सेवा त्यांनी दिल्या. एवढ्या सेवा कशा होणार, कारण मुलगी तर कॉलेजला जात होती आणि मला तर वाचता येत नव्हतं. मग मी काय केलं की एक उजळणी आणली. मला क ख येत होते पण असं पटपट वाचता येत नव्हतं. मग उजळणी आणली, काकी ते सर्व बाराखडी मी वाचू लागले. आणि बाराखडी वाचून मी महाराजांचं स्वामीचरित्र हातात घेतलं आणि स्वामींना म्हटलं की स्वामी, हे चरित्र मला वाचायचं आहे आणि तुम्हीच माझ्या मुखातून आता वदवून घ्या, असं मी स्वामींना म्हटले. त्यानंतर स्वामींनी ते मला खरंच मी एक अध्याय 2-2 तास वाचू लागली. मी अक्षरशः कलकाना का की असं वाचत होती. आणि बघता बघता मी स्वामीचरित्र किती फास्ट वाचू लागले हे मलाही कळालंच नाही, कारण मी सर्व काही आता वाचू लागली. स्वामींच्या कृपेने जे गुरुचरित्रात घडलं होतं ते आता घडलं आणि मी आता सर्व काही वाचू लागली. त्यामुळे खूप आनंद झाला की महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली. फक्त अंतःकरणापासून तळमळ पाहिजे सेवा करण्याची. महाराज बरोबर ते करून घेतात म्हणजे घेतात. त्यानंतर स्वामी भक्तांना वाचता यायला लागलं. सेवाही सुरूच झाल्या होत्या. मिस्टरांमध्ये तर काही फरक जाणवतच नव्हता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे रुद्राचं तीर्थ सर्व काही उपाय चालू होते. मान सन्मानाला जायचं पण खूप साऱ्या अडचणी येत होत्या. जायचं ठरलं की काही ना काही काम निघायचं आणि पुन्हा एकदा कॅन्सल होत असायचं. असंच कंटिन्यू चालूच होतं. त्यानंतर मग असंच एक योग जुळून आला. महाराजांच्या सेवेने, महाराजांच्या कृपेने आम्ही मानसन्मानाला गेलो, देवीचा मानसन्मान वगैरे केला आणि मग घरी आलो. त्यानंतर मिस्टरांमध्ये थोडेसे बदल जाणवू लागले. फार काही नाही, जवळपास 1-2 वर्ष सेवा केली त्यानंतर थोडेसे बदल जाणवू लागले. अचानक झालेला हा परिणाम कशामुळे झाला हे नंतर कळालं, कारण त्यांनी आम्हाला तोडगे वगैरेही खूप दिले होते. जी पिरॅमिड आहे ते पिरॅमिड घरावरती लावलं. त्यानंतर आमचं जे टॉयलेट होतं ते चुकीच्या दिशेला होतं, त्यामुळे देखील आमच्यावरती हे प्रॉब्लेम येत होते. मग त्यांनी तिथे पिरॅमिड आणि तांब्याची तार पुरवायला सांगितली, ती देखील केली. सर्व काही केलं आणि त्यानंतर हळूहळू बदल दिसू लागले. महाराजांचे अनुभव येऊ लागले. महाराज खूप सारे संकेत हळूहळू देऊ लागले. माझ्या मुलीचं लग्न जमायला आम्ही गेलो. लग्न जमलं पण सरांनी सांगितलं की ह्या मुलासोबत हिचं लग्न करू नका, कारण खूप साऱ्या अडचणी आहे.
पण आता सर्व काही महाराजांवरती सोडून दिलं होतं. सर्व काही व्यवस्थित होतं आणि मुलगाही चांगला होता. त्यामुळे म्हटलं की नाही, आता याच्यासोबतच लग्न करायचं. महाराजांना सर्व काही सांगितलं. जे पत्रिकेमध्ये आहे, जे भाग्यामध्ये आहे ते महाराज खरंच पुजतात. ही खूप मोठी प्रचिती स्वामींनी मला त्यावेळेस दिली. कारण जेव्हा त्यांनी सांगितलं होतं, आम्ही ब्राह्मणाकडेही गेलो, त्यांनीही सांगितलं की पत्रिकेमध्ये खूप दोष आहे, तुम्ही लग्न करू नका. आणि ज्यावेळेस महाराजांची सेवा सुरू केली, महाराजांवरती सर्व सोडलं. जवळपास 2 वर्ष महाराजांनी खूप सेवा करून घेतल्या. महाराजांनी सेवा करून घेतल्यानंतर 2 वर्षानंतर पुन्हा एकदा पत्रिका बघितली, तर त्या पत्रिकेतील सर्व दोष नाहीसे होते. जवळपास सर्व गुण हे जुळत होते. हे अशक्य ही शक्य करतील स्वामींनी हे शक्य केलं. माझ्या मुलीचं लग्न झालं. मुलगी खूप सुखी आनंदात राहू लागली. पण मुलगी गेल्यानंतर घरच्या सेवा ह्या फार कमी झाल्या. खूप अंधार पडल्यासारखं झालं. कारण महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक देखील होत नव्हता. मुलगी रोज करायची, आता अभिषेकही नाही, काहीच नाही. खूप सारं कर्जही झालं. कुठेच मार्ग मिळत नव्हता. स्वामींकडे खूप प्रार्थना करत होतो की काहीतरी मार्ग दाखवा. मग स्वामींनीच आम्हाला गायी करायला लावल्या. गायी केल्या. गायींच्यामध्ये आम्ही जे काही कर्ज झालं होतं ते सर्व काही कर्ज हळूहळू स्वामी महाराज फेडून घेत होते. सेवाही सुरू होत्या. त्यानंतर स्वामी महाराज खूप सारे संकेत देत होते. सकाळी उठल्याबरोबर मला हे दिसायचं, पाल दिसायची. काही ना काही शुभ संकेत स्वामी महाराज मला देत होते. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझ्या घरी मी श्रीपाद श्रीवल्लभ पारायण केलं. कारण अचानकच आमचं पिठापूरला जाणं झालं. नरसोबाची वाडी, कुरवपूर आणि पिठापूर, गाणगापूर, अक्कलकोट हे सर्व काही तीर्थक्षेत्र होते आणि ते कसे झाले स्वामींनीच माझ्याकडून करून घेतले. पिठापूरवरून आल्यानंतर मी तिथून श्रीपाद श्रीवल्लभ हा ग्रंथ आणला होता. खूप इच्छा होती की पारायण करायची, कारण श्रीपाद वल्लभ चरित्रामध्ये खूप सारे हे आहेत, खूप छान छान गोष्टी आहेत आणि स्वामींनी सर्व काही त्यामध्ये सांगितलं आहे. त्यामध्ये स्वामींना बासुंदी फार आवडते असं सांगितलं आहे. त्यामुळे जर आपण पारायण केलं तर बासुंदी नक्की करावी, म्हणून मी त्या दिवशी पारायण केलं. पण त्या दिवशी रात्री घरामध्ये खूप प्रसन्न वाटत होतं, इतकं प्रसन्न वाटत होतं. मी म्हणजे किती सेवा केली तरी थकतच नव्हती. खूप सेवा करू वाटत होती. रात्रीचे 12 वाजले तरी मी सेवा करत होते. रात्रीच्या 12 वाजता काय झालं स्वामी भक्तांनो, अचानक इतका पांढरा शुभ्र श्वान घरामध्ये आला. कारण मी घराचा दरवाजा उघडच ठेवला होता आणि माझी सेवा सुरू होती. पांढरा शुभ्र श्वान घरामध्ये आला. त्याने 2 पाय पुढे केले आणि तो बसला. मी सेवा करत होते, जणू काय तो माझी सेवा ऐकत होता. त्याच्याकडे बघून खूप मन प्रसन्न वाटत होतं, खूप छान वाटत होतं. मी सेवा करता त्याच्याकडे एक नजर टाकायची आणि तो एकाग्र चित्तेने माझी ती सेवा ऐकत होते. जणू काय प्रत्यक्षात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजच ती सेवा ऐकण्यासाठी आले होते असं वाटत होतं. खूप छान वाटलं. त्यानंतर समाप्तीची वेळ जवळ आली होती, कारण 2-3 दिवशी समाप्ती होती. मग मी लवकर उठले, 3 वाजता उठले, देवपूजेला लागले. आणि दत्त महाराज कुठल्याही रूपात येतात आपल्याला आपली हे करण्यासाठी, दर्शन देण्यासाठी. पारायण जर चालू असेल तर 3ची पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ होती. लवकर उठले, देवपूजा झाली, डाळ शिजायला टाकली होती, पीठ मळलं होतं, बाकी काहीच झालेलं नव्हतं आणि देवपूजा मी करत होते. त्याच वेळेस पुन्हा एकदा तोच श्वान पुन्हा एकदा घरात आला. आता मी म्हटलं की सकाळ सकाळ आलात, पण आता मी तुम्हाला काय देऊ असं मी त्यांना म्हणते. अजून काही झालंच नाही, नैवेद्यही बनला नाही, तर कसा देऊ असं म्हटले. मी खूप अभाग्य आहे की मी त्यांना काही देऊ शकले नाही. ते मग असं म्हटल्यानंतर 5 मिनिटातच तेथून ते निघून गेला. मी काहीच त्यांना देऊ शकले नाही. नंतर मला कळालं की मी ते पिठाचा गोळा तरी त्यांना खाण्यासाठी द्यायला पाहिजे होता. ते आले होते दर्शन देण्यासाठी, मी दर्शनही घेतलं नाही. असं म्हणून खूप वाईट वाटलं. प्रभू, तुम्ही दर्शन दिलं पण मी तुम्हाला ओळखू शकले नाही, म्हणून मला खूप वाईट वाटलं. सर्व काही केलं, समाप्ती झाली. त्यानंतर मनामध्ये कुठेतरी एक हुरहुरच वाटून राहिली की महाराज आले होते पण मी त्यांना काही खायला दिलं नाही. त्यानंतर स्वामी भक्तांनो, संध्याकाळी पुन्हा एकदा एक श्वान पुन्हा एकदा आला आणि तो तिथे उभा राहिला. मग मी त्याला हे देऊ लागले, चपाती भाकरी दिली आणि ते घेऊन गेला. तर तेव्हापासून तो रोज संध्याकाळी येतो आणि मी जर घरात असेल तर बघतो, नसेल तर तो लगेच निघून जातो. मी त्याला देते आणि त्यानंतर
एक मांजर आहे, ती देखील मला माझ्याकडे बघून ओरडते. मी तिला जर खायला दिलं तर शांत होते. स्वामी म्हणतात मुख्य प्राण्यांमध्ये, सर्व प्राणीमात्रांमध्ये मीच आहे. मला त्यांच्यामध्ये बघा. त्यांचा आत्मा संतुष्ट केला तर माझा आत्मा हा संतुष्ट होत असतो, असे स्वामी म्हणतात. स्वामींचे ते बोल ऐकून मी त्यांना खायला दिलं. त्यांना खाण्यासाठी दिल्यानंतर मला खूप समाधान वाटतं आणि स्वामी कृपेने माझ्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कधीच कमतरता पडत नाही. अन्नधान्य संपायच्या अगोदरच स्वामी महाराज माझ्या घरामध्ये अन्नधान्य देतात. माझ्याकडून दानधर्म स्वामी महाराज करून घेतात. मी काहीच करत नाही, करता करवितात तेच आहेत. माझ्याकडून जे काही होतं ते स्वामी महाराज करून घेत असतात. स्वामी महाराज खूप सारे संकेत देतात. जर शुभ घटना घडायची असेल तर खूप साऱ्या काळ्या मुंग्या निघतात आणि काळ्या मुंग्या निघल्या तर शुभ संकेत नक्की मिळतो म्हणजे मिळतो. माझा जर डावा डोळा उडाला तर माझ्यासोबत काहीतरी वाईट घटना घडते म्हणजे घडते. मला खूप टेन्शन येतं जर माझा डावा डोळा उडत असेल तर. मी पण महाराजांवरती सर्व काही सोडून देते. तुम्हीच काय करायचं ते बघा. आणि खरंच स्वामी महाराज प्रत्येक संकटातून अलगदपणे कसे तारून नेतात हे त्यांनाच कळतं. आत्तापर्यंत खूप साऱ्या संकटातून स्वामींनी मला तारून नेलं आहे. कारण माझ्या मिस्टरांना जवळपास स्वामीने 2-3 वेळेस वाचवलं आहे. कारण त्यांचा हात कुट्टीमध्ये जाताना तेव्हा एकदा वाचवलं आणि त्यानंतर त्यांना लाईटचा करंट बसणार होता तेव्हा एकदा स्वामींनी वाचवलं. त्यानंतर माझ्या मिस्टरांना सर्पदंश करणार तेव्हा एकदा स्वामींनी वाचवलं. 3 वेळेस स्वामींनी त्यांना खूप जवळून वाचवलं. कारण जेव्हा जेव्हा त्यांना असं व्हायचं कोणीतरी अदृश्य शक्ती त्यांना मागं खेचायची असं ते म्हणायचे. माझं आपोआप माझ्याकडून ते होत असायचं. खूप प्रचंड स्वामींची शक्ती पाठीशी असते. फक्त आपल्या सेवा तेवढ्या पाहिजे, सेवा तेवढ्या केल्या पाहिजे, मनापासून स्वामींना अडवलं पाहिजे. स्वामी महाराज नक्की आपल्या मदतीला धावून येतात. स्वामी भक्तांनो, आत्तापर्यंतचे आलेले मला असे स्वामींचे छोटे मोठे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.